नगरसेवक झालेले आणि जे निवडून आले, सध्या काँग्रेसचे जे आता बळवंत वानखेडे ते ब्रेक डान्स करत होते, त्या ब्रेक डान्स मी पाहिला. बळवंतजी वानखेडे आमचे जे खासदार आहे, तर त्यांना एवढा ब्रेक डान्स करायची गरज नाही आहे. ते जेवढे निवडून आलेले आहे ते रवी राणाचे समर्थक आहे, रवीनालाच मानणारे आहे आणि थोड्या दिवसात तुम्हाला त्याचा असर दिसेल. म्हणजे 278 जागांपैकी 102 जागेवर भाजपला समाधान मानावं लागलं. अनेक ठिकाणी काँग्रेसने भाजपला बऱ्यापैकी झुंज दिली. काय म्हणता अशा वेळी? मला सांगा, भारतीय जनता पार्टी ज्या लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, आज एवढं मोठं यश हे महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या नावाने मिळालेलं आहे. आणि देवाभाऊच्या नावाने जर एवढं मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे, तर त्याची नोंद जनतेने केली आहे की स्वातंत्र्य लढल्यानंतर सुद्धा या ठिकाणी देवाभाऊच्या नावावर भारतीय जनता पार्टीला यश मिळू शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष, आज 1500चे 3500 नगरसेवक निवडून आले, 100 मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष निवडून आले. तर हे सगळं जे यश आहे, मला वाटते देवेंद्र फडणवीसांचं जे काम आहे, जे घराघरापर्यंत पोहोचलं आहे, हे देवाभाऊचं चमत्कार. बळवंत वानखेडे यांनी जास्त डान्स करण्याची गरज नव्हती, सर्व माझेच समर्थक आहे, लवकरच त्याचा असा एकूणच त्यांनी दावा केलेला आहे. तुमची काय उत्तर असेल त्यांना? त्याचे समर्थक असते तर त्याच्या पार्टीचे लोक निवडून आले असते. त्याच्या पार्टीचे लोक तिथं निवडणुकीत रिंगणात उभे होते. एका सीटसाठी लोकांना आमिष दाखवलं आणि आमिष दाखवून त्याचा जबरदस्तीनं विड्रॉल घेतला, त्याला पैसे दिले, ते त्याचे ते कलोती म्हणून ते अविरोध निवडून आले. त्याच्यानंतर जनतेनं दाखवून दिलं की त्यांच्या एक थोबाडीत मारली की इथं काँग्रेस पक्षाचं काय आहे. काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष तर आलाच आला, पण स्पष्ट बहुमत सुद्धा आलं. त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी करावं नाही आणि बालिशपणा नुसताच बालिशपणा करावं नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.